उठाउटी अभिमान जाये ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी गडे कळा पाजर रोकडे. नेत्री अश्रूची आधारा कोटे रोमांच शरीरा, ते या पंढरीसी गडे कळा पाजर रोकडे. तुका म्हणे काला कोटे अभेद देखिला, ते या पंढरीसी गडे कळा पाजर रोकडे. विठ्ठल ओम योऽन्त प्रविशमुवाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. महायोगपीठे तटे भीमरत्याम् वरं पुण्डरीकाय धातुमिन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम्. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म प्राणंदमीशमालंदी वल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वरा.
करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती ओ सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत गवे वाचेसी जीवेसी वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुके म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतर विजय निज गुण आता चढे संपूर्ण तत्वबोध ते श्री गुरुचे पाय ते हृदये घेऊन टाय ते एवढे भाग्य येऊन काचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपली बाळा चालवी सकळा नामा म्हणे सेवी लागी सेवक
उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, जाये ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी गडे, कळा पाजर रोकडे. प्रस्तुत कर्तुम अन्यथा कर्तुम करुणावरून आलय भक्तवत्सल दीनवत्सल पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि याच्या सुकुमार अशा चरणावर अर्पण करण्यासाठी घेतलेलं वाक्पुष्प श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, वैराग्याचे महामेरू असणारे देहू निवासी, सर्व संतांचे नवे भगवंताचे नव्हे तर सर्व संतांचे लाडके असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि पंढरीचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग विठ्ठल. अभंग तुकोबारायचा आहे. अभंगातून तुकोबाराय ब्रह्मांड नायक असणाऱ्या पंढरीशी पांडुरंग परमात्मा याच्या धामाचं वर्णन करतात, धामाचा महिमा प्रतिपादन करतात. शिवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं तो अगत्याचा आहे आणि वक्त्याचं ते कर्तव्य पण आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, विदित आहे. हा आपला कार्यक्रम 4थ्या वर्षाचा सराव रूपी कीर्तन महोत्सव आणि याच्यामध्ये वाट्याने माझ्याकडे आलेली 3ऱ्या नंबरची, वास्तविक पाहता माझा 3रा नंबर आहे पण आमचा 2रा नंबर ते गावाकडे गेला त्याच्यामुळे माझ्याकडे चुकून म्हणजे 1 क्रमांकाने आगाव आलेली सेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेला आरंभ करण्यापूर्वी सर्व गुरुबंधूच्या, सर्व गुरुवर्यांच्या तसेच पंढरीशी पांडुरंग परमात्मा, साधकाची मायबाप, कैवल्य तेजनिधी समाधीस्थ ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, सर्व संतांच्या जे ज्ञात अज्ञात स्थूल सूक्ष्म जडामध्ये व्यापक असणाऱ्या पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि या पिंडाला जन्म देणारे माझे आई वडील, तसेच ह्या मार्गाला मला लावणारे माझे भाऊजी हरिभाऊ गव्हाणे, या सर्वांच्या चरणावर शतशः प्रणिपात करतो आणि शिवेला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायचा आहे आणि अभंगातून तुकोबाराय पंढरीचा महिमा प्रतिपादन करतात. वास्तविक पाहता आजचं चिंतन माझं बसलेलं नाही, बाबाच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली गाळपण आहे, एकादश आहे. माझं भाग्यच म्हणा एकादशीला कीर्तन करावे. गेल्या बारीनं पण एकादश झाली, सोमवार एकादश असो. माझं चिंतन काय बसलेलं नाही, पण मी जे काही 2 शब्द बोलन ते तुम्ही शांत ऐकून घ्या. त्याच्यात बरोबर असन चुकीचं असन असं काही म्हणू नका. जे असन ते शांत चित्तानं तुम्ही ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारा अभंगातून पंढरीचा महिमा प्रतिपादन करतात. महाराज जगामध्ये अनेक क्षेत्र आहेत, तीर्थ आहेत आणि दैवत पण आहेत, परंतु पंढरीसारखं दैवत म्हणजे पांडुरंगासारखं दैवत, चंद्रभागेसारखं तीर्थ आणि पंढरपुरासारखं क्षेत्र या जगामध्ये शोधून सुद्धा भेटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पंढरीची उपमा देता, पंढरीचा महिमा देता अनेक नाही उपमा. पंढरीसारखं महाराज दुसरं असं जगामध्ये कोणतं क्षेत्र नाही, तीर्थ नाही ना दैवत नाही की ज्याला उपमा द्यायचं. तीर्थाचा जर विचार केला तर भगवंताने या जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ निर्माण केलेले आहेत. कारण मनुष्याचे पाप 3.5 कोटी आहेत असे म्हटले जाते. आपल्या रोमावर जे शरीरावर जे रोम आहेत त्या प्रत्येक रोमाखाली त्याच्या रोमाच्या बुडाला एक पाप असते आणि ते विशिष्ट पाप विशिष्ट क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं क्षालन होते
त्याचा नाश होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तीर्थ सप्तगंगा, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा असे अनेक तीर्थ आहेत. आणि या तीर्थाचं वैशिष्ट्य महाराज तिथं जाऊन स्नान करायला लागते. माऊली म्हणतात शुचित्व शुची गंगा होय आणि बाप तापही जाय परी ते आय बुडणे एक. परंतु तिथं बुडण्याची शक्यता आहे. तिथं डुबकी मारावी लागते. आणि तिथं डुबकी मारल्याच्या नंतर महाराज खूप असे अनेक लोक आहेत की ज्या डुबकी मारल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वाहून गेले. आपल्याला अशा अनेक बातम्या सुद्धा ऐकण्यावर येतात. आता टेलिव्हिजन झालं त्याच्यामुळे बातम्याचं आपल्याला खूप कुठं काय व्हायला ते सर्वच माहिती. तर असे अनेक क्षेत्र आहेत, तीर्थ आहेत की ज्याच्यामध्ये बुडून तिथं जाऊन स्नान केल्याच्या नंतर पापाचं काय होते, क्षालन होते. परंतु तुकोबाराय असे म्हणतात आमची चंद्रभागा असं आहे की नुसतं डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर सकळ तीर्थाचं काय होते, स्नान होते. अवघेची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. महाराज अनेक जे तीर्थ आहेत दुसरे, पण ते अनेक गंगा असो ना समुद्र पण असो, अनेक तीर्थाचं जर स्नान करायचं असं कोणाला जर घडत नसेल तर ते समुद्रामध्ये केलं तरी त्याचं पुण्य लागते. कारण जगामध्ये जेवढ्या काही नद्या आहेत, जेवढ्या काही नद्या म्हणा, बारीक बारीक नद्या, मोठाल्या नद्या, नद्या सर्व काही जाऊन समुद्राला मिळतात. त्यांची शेवटची गती कोणती असेल तर ती समुद्र असते. आणि प्रत्येक गंगा वाहत वाहत आपल्या उगमापासून निघून ती गेलेली समुद्रापर्यंत जाऊन मिळते. त्याच्यामुळे समुद्रात जरी स्नान केलं तरी त्याचं काय होते, पुण्य लागते. माऊली म्हणतात का तीर्थे जी त्रिभुवनी ती घडती समुद्र बघानी. तीर्थ जगामध्ये जेवढे काय तीर्थ आहेत 3.5 कोट, त्या सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य एका समुद्रामध्ये स्नान केल्याचं लागते. परंतु तिथं पण काय बुडणे लागे, तिथं सुद्धा स्नान करावे लागते. महाराज समुद्राचं पाणी इतकं खारट आहे ना, मी काय प्रत्यक्ष अनुभव घेत नाही, बाबा सांगतात ते जर स्नान केलं ना ते अंगावर असे बारीक 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 मिठाचे थवर येतात. म्हणजे इतकं अंग असं म्हणजे काळं पडते त्यानं. आणि एवढं जाऊ दे घेतं झालं, परंतु कधी कधी त्या लाटेमध्ये वाहून जाण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणजे समुद्रात जरी स्नान केलं तर तिथं मरण्याची काय संभावना आहे, बुडण्याची काय संभावना आहे. विठ्ठल विठ्ठल तसं पंढरपूरला नाही. नुसतं चंद्रभागा डोळ्यानं पाहायचे, फक्त एकदा डोळ्यानं पाहायचे. डोळ्यानं पाहणं म्हणजे काय, असं नेत्रानं एखादी वस्तू पाहणं, आपल्याला दिसणं अशी वस्तू. तर चंद्रभागेला नुसतं आपल्या नेत्रानं जरी पाहिलं, अवलोकन केलं त्या चंद्रभागेचं, तरी सकळ तीर्थे जेवढे जगामध्ये काय 3.5 कोट तीर्थ आहेत, त्या 3.5 कोटाचं तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य ते फळ नुसत्या चंद्रभागेच्या एका दर्शनानं लाभते. विठ्ठल विठ्ठल. आहे का असं कोणतं क्षेत्र जगामध्ये ज्याचं नुसतं दर्शन केल्याच्या नंतर आपले पाप जातील? महाराज पृथ्वीवर असं कोणतं क्षेत्र नाही की ज्याच्या दर्शनानं, तीर्थ नाही की ज्याच्या दर्शनानं पाप जातील. परंतु असं एकमेव जगामध्ये जगाच्या पाठीवर तीर्थ आहे, ते म्हणजे चंद्रभागा.
पंढरीची चंद्रभागा. हे काहीच नुसतं दर्शन केल्याच्या नंतर पापाचं काही भंग होते. जे झालं तीर्थाच्या दृष्टीनं, क्षेत्राच्या जर दृष्टीनं पाहिलं तर अनेक क्षेत्र आहेत, ज्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम आणि 10 पुऱ्या हे कसे आहेत, तीर्थ आहेत आणि क्षेत्र आहेत. आणि याच्यामध्ये पण त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथं त्याचं विधी करणं आवश्यक आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल प्रत्येक क्षेत्राचं वेगवेगळं महात्म्य असते. जसं आपण जर वाराणसीचं बनारस, ज्याला काशी म्हणतो, प्रसिद्ध नाव असलेलं काशी, तिलाच बनारस अशी म्हणतात, वेगवेगळे नाव आहेत. तर त्या आपलं वाराणसीचं महात्म्य सांगतात, मरण मोक्ष वाराणसी, तिथं मरावे लागते आणि मेल्याच्या नंतर काय होते, मोक्ष होते. मेल्याच्या नंतर मोक्ष होत असं संतांची वचन आहे, त्याच्यात काय वादच नाही, याच्यात संशय सुद्धा घेणं काय आपल्यासाठी पापच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परंतु तिथं मोक्ष प्राप्त होते, याच्यात काय संशयच नाही. कारण भगवान विष्णूनं भगवान शंकरानं असा काय तिथं वर दिलेला आहे. कारण मरणाच्या समयाला भगवान विष्णू येऊन त्याच्या कानामध्ये मरणाराच्या मंत्र सांगतात, रामाचा उच्चार करतात आणि रामाच्या उच्चाराने त्याला मोक्ष प्राप्त होतो, अशी तिथली रीती आहे. परंतु तिथं मरावे लागते. परंतु पंढरी मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर परिवेचने लागे शरीर ते गावी. मावडी म्हणतात मोक्ष द्यायला काशी कशी उदार आहे, आणि त्याच्या उदार जरी असली तर परंतु तिथं काय शरीर टाकावं लागते. म्हणजे मरणाच्या नंतरची ती मुक्ती आहे. मरणाच्या अगोदर त्या मुक्त होण्याचा, जीवन मुक्तीचा काय आनंद आपल्याला काय तिथं प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल परंतु पंढरपूर असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मुक्ती प्रत्यक्ष म्हणजे जिवंतपणा अशी मुक्ती भक्ताच्या मागे लागते. परंतु भक्त तिच्याकडे पाहत नाही. भुक्ती मुक्ती आट भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे. मुक्ती मुक्ती तुकाच साठी दयाकडे पाहिना रे. म्हणजे पंढरपूरला मुक्तीच जाऊ द्या, मुक्ती अशी पायापुढे होते. पायापुढे म्हणजे मला स्वीकारा, पण त्याच्याकडे कोणी पाहत नाही, दुर्लक्ष करतात. म्हणजे इतकं तुच्छ मुक्तीला पंढरपुरात मानलं जाते. कारण पंढरपुरातला आनंद महाराज इतका अलौकिक आहे ना, तर भजनामध्ये मुक्तीच्या पलीकडचा आनंद लागतो. म्हणून भक्त त्याच्याकडे पाहत नाही, त्याच्याकडे दृष्टी सुद्धा करत नाही. तसा कडे लोक करतात. म्हणजे तीर्थाच्या जर दृष्टीनं पाहिलं तर चंद्रभागा श्रेष्ठ आहे, आणि क्षेत्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर सर्व क्षेत्रांमध्ये जगात काय जेवढे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये पंढरी काय श्रेष्ठ आहे. आता राहिलं दैवताच्या दृष्टीने जर पाहिलं तर महाराज पंढरपूर सारखा परमात्मा असा कुठंच पाहायला भेटणार नाही.
उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षत्र महिमे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोटे. तुकोबराय म्हणतात मी उदंड पाहिले उदंड ऐकिले आणि उदंड क्षेत्राचं वर्णन केलं. परंतु अशा प्रकारचं क्षेत्र, अशा प्रकारचं तीर्थ आणि अशा प्रकारचा देव मला जगामध्ये कुठेच पहा भेटला नाही. जगामध्ये जर आपण प्रत्येक भगवंताची पहा, आता भगवंताचे सगळे स्वरूप आहेत. जगन्नाथपुरी पहा, कृष्ण भगवान पहा, प्रभू रामांना पहा, प्रत्येकामध्ये काही ना काही थोडं थोडं, कुठं हातच आहे, कुठं पायच नाही, कुठं तर राम भगवान असं एका पायानं असे चलत आहेत, म्हणजे एक माग पुढे पाय. आणि भगवान श्रीकृष्णाचं तर त्रिभंगी देवडा टान मांडोनिया माये, त्रिभंगी देवडा टान मांडोनिया माये. त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माय, म्हणजे तीन ठिकाणी भगवंत कसा असा असा, म्हणजे तीन ठिकाणी वागलेला भगवान श्रीकृष्ण आहे. परंतु अशी म्हणजे पूर्ण विटेव समचरण दृष्टी, म्हणजे समचरण असे ज्याचे विटेवर उभे आहेत, करकटावरी ठेवणिया, अशी जगाच्या पाठीवर कोणतीच मूर्ती नाही भगवंताची की जी परिपूर्ण, कुठंच खंडन नाही किंवा कुठंच त्याच्यामध्ये दोष नाही, अशा प्रकारची दैवत पंढरपूरला आहे. असे तुकोबराय क्षेत्राचा पंढरीचा महिमा सांगू लागले. ते काही माणसं म्हणले तुकोबराय अहो तुम्ही पंढरीच्या क्षेत्राचा, तीर्थाचा आणि दैवताचा खूपच महिमा सांगायले, परंतु आम्हाला फायदा काय? महाराज जग इतकं स्वार्थी आहे ना, त्याला फायदा पाहिजे. जर फायदा होत असेल तर ते कोणतं तुच्छ काम करायला सुद्धा माणूस प्रवृत्त होतो. पण जर फायदा नसेल तर नामस्मरण जरी घ्या म्हणलं आणि त्याला जर फायदा वाटला नाही तर तो घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात अरे वेड्या, अरे तू ह्या भ्रमामध्ये, संसार रूपाच्या चक्रामध्ये जे पडायला मूळ कारण आहे अहंकार, त्या अभिमानाची, त्या अहंकाराची, पंढरपुराशिवाय असं कोणतं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये त्याचं ते तुझा अभिमान तुझ्या बंधाला कारण आहे, अशा प्रकारचा अभिमान जाईल. तेच अभंगाच्या प्रथम चरणात तुझी
उठी अभिमान जाये ऐसी तुळकून तेव्हा पंढरीसी घडे. तुकोबाराय म्हणतात वेड्या, अरे जगामध्ये असं कोणतं स्थळ आहे की ज्याच्यामध्ये उठी अभिमान जाईल? आहे का कुठं? पण ते कोणतं आहे? ह्या पंढरी वाचून जगामध्ये कोणतं स्थळ आहे की जिथे अभिमान जाईल? महाराज पंढरीचा हे महिमा आले महत्वाचा आहे. पंढरीला नुसतं गेलं ना लोकांचा सहज अभिमान होतो, कारण पंढरपूरला गेले की लोक एकमेकाच्या पाया पडतात. पाया पडे जन एक नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. महाराज वैशिष्ट्य हेच आहे, सांगायची काय आवश्यकता नाही की तू पाया पड, याच्या पाया पड की त्याच्या पाया पड. सहज माणूस पंढरपुरात गेला का सहज पायाला लागतो, ते याच्या लागतो, हा त्याच्या लागतो, ते त्याच्या लागतो, म्हणजे परस्पराच्या सहज पाया पडतात. आणि महाराज याच्याहून मोठा कोणता अभिमान जाण्याचा आहे? सहज म्हणजे तिथं गेल्या गेल्या अभिमान सहज जातो. मग ते अभिमान कोणता पण असो, अभिमान सुद्धा अनेक प्रकारचा आहे. देहाधिकाशी अभिमान म्हणजे ते पोरीशी म्हणा, आपल्या मुलाशी, बायकोशी, शरीराशी, मूळ शरीराशी, म्हणजे वर्णाशी, जातीशी, आश्रमाशी. महाराज काही काही म्हणजे असे मी गोरा आहे, मी काळा आहे, म्हणजे आपल्या रंगाशी सुद्धा अभिमान करतात. विठ्ठल विठ्ठल. आणि दुःखाचं काही जर कारण असेल तर केवळ आणि केवळ तो अभिमान असतो. मग ते कोणाचा पण असो, ते आपल्या संबंधीशी असो, शरीराच्या संबंधी किंवा शरीराचा सुद्धा.
जर पुत्राला आपण आपलं मानलं, पत्नीला आपण मानलं किंवा अन्य जे शरीरातील आई वडील बहीण भाऊ त्या सर्वांना जर आपलं जर मानलं तरच दुःख होते, अन्यथा दुःखच होत नाही. कारण संत इतके सुखी का आहे तर त्याचं कारणच एवढं आहे, त्यांनी देह आणि देहाच्या संबंधीचा सर्वाचा काय केला, अभिमानाचा त्याग केलेला असतो. त्यांना माहित असते की हे देह आणि देहाच्या संबंधी हे काय तर माईक पदार्थ आहेत, म्हणजे यांचा नाश होणार आहे, आमच्याशी आपला सूत्रानं संबंध नाही. संबंध आहे ते परमात्म्याशी आणि आपल्या आत्म्याशी. आपण म्हणजे हे देह नाही आणि ह्या देहाच्या संबंधी आपले नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज पंचदशीमध्ये सांगितलेलं की जगानं निर्माण ईश्वरानं निर्माण केलेली जी सृष्टी आहे ती मनुष्याला दुःखाला किंवा सुखाला कारण मुळीच नाही. कारण जे सुखाला आणि दुःखाला ते कारण आहे ते केवळ आणि केवळ जीवनिर्मित म्हणजे मनानं निर्माण केलेली काय सृष्टी दुःखाला आणि सुखाला कारण आहे. जर मनानं जर एखाद्याला ग्रहण केलं नाही, हा माझा पुत्र आहे, ही माझी पत्नी आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी आई, हे माझे वडील, असं जर त्यानं ग्रहणच केलं नाही तर सुख आणि दुःखाचा तरी प्रश्न येईल का. जर एखाद्याचा साईडच्याचा एका ऑक्सिजन मध्ये मुलगा मरतो, या बाजूच्याला काही दुःखच होत नाही. का होत नाही दुःख? कारण ते साईडचा म्हणजे ते शेजाऱ्याचा मुलगा होता, माझा आणि त्याचा सूत्रांचा संबंध नाही आणि मी कशाला रडू. आणि ते मेल्याचं याला दुःख पण नाही का, त्याला याच्याशी काय लगाव नव्हता, त्याच्याविषयी त्याचा अभिमान नव्हता, हा माझा कोणीच आहे अशा प्रकारचा अभिमान नव्हता. आणि आपण त्याच्याविषयी जर स्वतःचा मुलगा, स्वतःचा म्हणण्यापेक्षा यानं स्वतःचा मानलेला, म्हणजे यानं जर माझा मांडला आणि माझा मांडल्याच्या नंतर ते जर मेला ना ते दुःखाला कारण करते. महाराज आपल्याला जर कोणी दुःखात टाकत असेल तर हे आपणच टाकतो. आपलं मनच, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष. आपलं मन म्हणजे हे मनच आपल्याला सुखाला किंवा दुःखाला प्राप्त करतो. या देहाविषयी हे अभिमान धारण करायला लागतो, अहंकार धारण करायला लागतो. आणि जेव्हा आपण देहासंबंधीशी अभिमान, अहंकार, देहाचा संबंध म्हणजे अहंता आणि ममता जेव्हा धारण करतो तेव्हा आणि सुख आणि दुःख तेव्हा प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल देव म्हणतात अर्जुना, अरे मी या जगाचे वर्तमान, भविष्य आणि भूत हे सर्व गोष्टी मी जाणतो. वेदाहम समतितानी वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेदेन कश्चन. विठ्ठल मी सर्वांना जाणतो म्हणजे भूत वर्तमानामध्ये जे काय होणार आहे, भविष्यामध्ये जे काय होणार आणि मागे जे होऊन गेले या सर्वांना मी जाणतो. नव्याने या सर्वात त्या गोष्टीला, सर्व मनुष्याला मी जाणतो. परंतु माम कश्चिन न वेद. परंतु अर्जुना एक खंती आहे मनुष्याची, मी असा कुठं नाही की हे मला जाणतच नाही. अर्जुना भगवान म्हणतात, अर्जुना मी नसे असा कवना ठावाचे रे, तू सांग मी या जगामध्ये असं कोणतं एक ठिकाण आहे की ज्याच्यामध्ये मी नाही. स्थूळ सूक्ष्म जड चेतन असे भगवंत स्थावर जंगमामध्ये सर्व स्थूळ सृष्टीमध्ये व्यापलेला आहे. मग ते आकाशापासून तर पातळापर्यंत तुकोबरा एका ठिकाणी लय भारी म्हणतात. व विठ्ठल विस्तारीला जनी विठ्ठल विस्तारिला जणी म्हणजे मृत्यू लोकांमध्ये, सर्व लोकांमध्ये, जणी म्हणजे मनुष्यामध्ये, या सर्व मनुष्यामध्ये विठ्ठल विस्तारला आहे. विठ्ठल विस्तारला जणी, विठ्ठल विस्ताराला सप्त ही पाताळी.
विठ्ठल विस्तारलं सप्त पाताळ भरून. विठ्ठल अजून कुठं आहे तर सगळ्या पाताळामध्ये, म्हणजे जेवढे काय पाताळ सप्त पाताळ आहेत त्यामध्ये सर्वांमध्ये विठ्ठल काय व्यापलेला आहे. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, म्हणजे जेवढे 3 जे भुवन आहेत, भूर म्हणजे मृत्यूलोक, अजून स्वर्गलोक, ब्रह्मलोक, या सर्व लोकांमध्ये काय विठ्ठल व्यापक आहे. अजून कुठं आहे तर विठ्ठल मुनी मानसी, म्हणजे असं कोणतं जगामध्ये स्थान आहे की जगामध्ये विठ्ठल राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज परमात्मा पूर्ण जगामध्ये, म्हणजे जेवढे काय भुवन आहेत, जेवढे काय सप्त पाताळ, जेवढे काय जण वगैरे वगैरे जे काही स्थूल सूक्ष्म बारीक किड्यापासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे काही जेवढं आहे ते परमात्म्यानं व्यापलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा मला न जाणण्याचं कारण भगवंत सांगतात. ते सांगतात तरी त्याची आता थोडीशी गोटी सांगी जेल परीशी, जेत अहंकार तनुशी वालभ पडते. आता तीच गोष्टी कोणती, त्याचे मला हे मनुष्य विसरले, माझ्यापासून माझे अंश आहेत आणि माझ्यापासून उत्पन्न झाले, मी यांचा पिता आहे आणि माझे अंश असताना हे मला विसरण्याचं कारण भगवंत सांगतात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊया छंद माझे माझे, म्हणजे मुक्त होता, मुक्त अवस्थेमध्ये होता आणि बळच हे माझे, पत्नी माझी, शरीर माझं, पत्नी माझी, पुत्र माझा, बाप माझा, आजा माझा, सगळे माझे, असं म्हणून काय सुख आणि दुःखाच्या भ्रमामध्ये असं सारखं तो भ्रमत राहतो. याला कारण कोणतं असेल तर केवळ आणि केवळ हे अभिमान, म्हणजे देहाचा अहंकार. आणि या अहंकाराने, मग या अहंकाराचं जेव्हा शरीराशी तादात्म्य संबंध येते, म्हणजे शरीरच मी आहे असं जेव्हा होते तेव्हा मग इच्छा उत्पन्न होते. माऊलीनं सविस्तर त्याचं वर्णन केलं आणि शेवटला म्हणतात तेने बुद्धी भांबावही म्हणून संसाराच्या आडवा माझीपर्यंत, म्हणजे या संसाराच्या अरण्यात पडण्याला कारण जर काही असेल तर केवळ आणि केवळ ते देहाचा, म्हणजे मी देह आहे अशा प्रकारचं, मी देह अशा प्रकारचं, म्हणजे देहाच्या ठिकाणी अहम बुद्धी, म्हणजे मी ब्रह्म आहे, मी मुक्त आहे, मी देवाचा अंश आहे असं न म्हणता मी शरीर आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, म्हणजे मूळ सर्व बंधनाला, सुखाला, दुःखाला कारण जर कोणी असेल केवळ आणि केवळ अहंकार. आणि अशा अहंकाराचा पंढरीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतो, नाश होतो. त्याचे अनेक कारण आहेत. महाराज कारण सांगायला आता काही टाइमच नाही. पण अजून काय होते तुकोबरायला कोणी विचारला, अजून काय होते अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये.
रोखडे म्हणजे किती जरी खळा असला, किती दुष्ट बुद्धीचा असला, आणि तू जर पंढरीत गेला महाराज की त्याला काय तो पाझर बुडतो. म्हणजे त्याच्या अंतकरणात सुद्धा खळ कोणाला म्हणायचं, ज्याला दुसऱ्याला दुःख देण्यामध्येच काय आनंद वाटतो. म्हणजे त्याची पूर्ण कोणती क्रिया त्याची काय असते, दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये काहीतरी बोलून, कसं तरी बोलून त्याला दुःख करायचं आणि त्याला त्याच्या दुःखामध्ये आपण आनंद मानायचा. एवढंच त्याचं काय ध्येय असते. विठ्ठल विठ्ठल. खळखळ कोणाला म्हणायचं असं कोणा विचारत सरळ सरळ सांगायचं, ज्याला दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये आनंद वाटते त्याला खळ म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. महाराज असा किती जरी खळ मोठा असला तरी पंढरीत गेला ना तो त्याला पाझर बुडतो. आपल्याकडे अनेक दृष्टांत आहेत बिदरच्या बादशाचा. आता तेवढा दृष्टांत सांगण्यासाठी टाइम नाही, पण शेवटला जेव्हा पांडुरंग परमात्मा, आता ते बिदरचा बादशाह तो वास्तविक कोण होता, मुसलमान होता. ब्राह्मणाची बाई जर सत्तेवर आली तर तो हिंसाचार करते, पूर्ण राज्याला ते म्हणजे विरोधी पक्षाला म्हणजे आपल्या विरोधी गेले त्यांना ती माराय घर जाळाय करते. कोण, ब्राह्मणाची बाई. आता वास्तविक पाहता कोणाचा होता, मुसलमान होता. यांची प्रवृत्तीच दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये अशा प्रकारचा तो होता. आणि तो माणूस बादशाह आणि तिथला राजा होता. आणि सत्ता महाराज हातात असल्याच्या नंतर दुसऱ्याला ते दुःख देणार. वास्तविक त्यांची दुष्ट बुद्धी होती आणि दुसऱ्याला दुःख देणार त्याला आनंद वाटायचा. अशा प्रकारचा तो राजा पांडुरंग परमात्म्यानं दात दाखिला होता त्याला वास्तविक स्वरूपामध्ये असता आपला वास्तविक आहे. आणि तो पाहण्यासाठी जेव्हा पंढरपुरात आला महाराज, पांडुरंग परमात्म्यानं जेव्हा त्याचे अनेक दामाजी पंतांनी भगवंताला विनंती करून त्याचे रूप दाखवायला लागले. रामाचं, कृष्णाचं, म्हणजे जे जे अवतार झाले, कुर्म, मत्स्य वगैरे वगैरे सर्व अवतारामध्ये भगवंताने काय केला, रूप धारण केलं. परंतु तो म्हणायचा हो नाही, ये हो नाही, ये हो नाही, मुझे वो दिखाओ. कोण, विठू धड, विठू महार दिखाओ, म्हणजे मुझे वो दिखाओ. अशा प्रकारचा तो बादशाह म्हणू लागला. आणि भगवंताने महाराज टोंगळ्या इतकं ते धोतर, मळमळ धोतर, खांद्यावर कमळा फेटा बांधलेला असा, मळका चुटका हातामध्ये काटीन, तशा प्रकारचं असं रूप धारण केलं. महाराज पाहिला ते दृष्ट बुद्धीचा दुर्जन असणारा तो बादशाह सुद्धा त्याला समाधी लागली. महाराज त्याचा देह काय केला, समर्पण केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती जरी खळ असला, दुष्ट बुद्धीचा जरी असला, तो सुद्धा पंढरपूरला जाऊन काय होतं, त्याच्या अंतकरणात पाझर सुटते, म्हणजे दया निर्माण होते. अजून काय होते, तर नेत्री अश्रूच्या धारा, कोटे रोमांच शरीरा. असं कोणतं स्थळ आहे जगामध्ये ज्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर नेत्राला अश्रूच्या धारा लागतात आणि अंगावर रोमांच येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज पंढरपुरात हे नाही का सर्वसामान्य, म्हणजे कोणी जरी मनुष्य जावो, आणि हे तर त्याच्या ठिकाणी प्रत्येक जणांवर लक्ष देतात. कारण पंढरीचं महात्म्य सर्वात महत्वाचं आहे की पंढरपुरात आपण गेलो ना महाराज वारीच्या वेळेस, काय भजन, काय आनंद राहते. जिकडं पहा तिकडं सुंदर ते दान उभे विटे वरी, उठा उठा पांडुरंगा, उठा प्रभात. म्हणजे सकाळचं एक प्रमाण, संध्याकाळचं सुंदर ते दान, आणि सकाळचं उठल्या म्हणजे दिवस रात्र
सारखं सकाळपासून 3 वाजल्यापासून तर रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत सारखं भजन सुरू राहते. सकाळी उठा उठा प्रभात झाली, संध्याकाळी सुंदरते ध्यान, हरिपाठ, कीर्तन, नामाचा गज सारखा धो 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 नामाचा पाऊस पडत राहतो पंढरीमध्ये. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या आनंदामध्ये महाराज नाहून जातात आणि नेत्रियात अश्रूच्या धारा, असं म्हणजे नेत्रामध्ये अश्रूच्या धारा, प्रेम जागृत होते भगवंताची. हे प्रेमाचे लक्षण आहेत. 8 लक्षण सांगितले. हे त्यात स्तंभ, वैवरणे, थरकाप सुटणे, डोळ्याला अश्रू येणे किंवा वैवरणे, अश्रू, प्रलय वगैरे वगैरे 8 काय तर ते अष्टसात्विक भाव आहेत. ते अष्टसात्विक भाव असे पंढरपूरला निर्माण होतात. तुकोबाराय म्हणतात असं जगाच्या पाठीवर मला स्थळ सांगा बरं तुम्ही कुठं आहे की ज्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर अश्रू येते किंवा अंगावर स्तंभ निर्माण होतात. असं जगाच्या पाठीवर कोणतं स्थळ नाही की ज्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अश्रू, नेत्राला अश्रू आणि अंगावर काही रोमांचित, असं जगामध्ये कोणतं स्थळ नाही. आणि तुकोबाराय म्हणतात शेवटच्या तेरास तुकोबाराय सांगतात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे काला कोटे आबेद देखिला त्या पंढरीसी गडे कळा पाजर रोकडे. तुकोबाराय म्हणतात हे काला म्हणजे जीव आणि ब्रह्माचा ऐक्याचा काला तुम्ही कोणतं क्षेत्र आहे असं दाखवा की जेथे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य घडते. विठ्ठल विठ्ठल महाराज काला कशाला म्हणतात? भाकर, मुरमुरे किंवा अन्य जे परस्परापासून जे आणलेलं एकत्र आणलेले सामान त्याचा असा चुरा करणं, असा चंदामेंदा करणं त्याला काय म्हणतात? काला म्हणतात. तसं जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे जीव हा ब्रह्माशी ऐक्य पावणं, मी देह आहे अशा वृत्तीचा त्याग करून मी ब्रह्म आहे, मीच पांडुरंग आहे अशा प्रकारचा जीव आणि ब्रह्माचा अभेद रूपाचा काला तुम्ही जगामध्ये
कोणतं स्थळ नाही की ज्याच्या ठिकाणी आपल्याला पाया भेटन तुकोबाराय म्हणतात असं दुसरं कोणतं स्थळ नाही की ज्याच्या ठिकाणी जीव आणि ब्रह्माचं काय अभेद रूपी काला पाया भेटत नाही. ते केवळ आणि केवळ ते या पंढरीसी गडे कळा पाजर रोकडे विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला ते या पंढरीसी गडे कळा पाजर रोकडे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचा सुख आणि दुःखाला कारण असणारा बंधाला कारण असणारा अभिमान पंढरी वाचून दुसरं कुठं जात नाही. किती जरी खळा असला दुष्टबुद्धीचा असला त्या खळाला पाजर पुरणं म्हणजे त्याच्या अंतकरणात प्रेम निर्माण करण्याचं कारण पंढरी ठरते. दुसरं नेत्राला अश्रूच्या धारा अंगावर रोमांच येण्याला सुद्धा कारण पंढरी ठरते. आणि जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होण्याचं जर कोणी स्थळ असेल तर ते पंढरीचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झालेली सेवा गुरुवर्यांच्या पंढरीशी पांडुरंग करण्यात तुम्हा संत गुरुबंधूच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर